मीरा भाईंदर महानगर पालिका की तरफ से जनता के सुविधा के लिए आज मोबाइल ऐप का अनावरण मेरे हाथों से हुआ है। इस कार्यक्रम में माननीय आयुक्त, उपमहापौर, स्थायी समिति सभापति, विरोधी पक्ष नेता तथा हमारे गट नेता, सभी समिति के सभापति, सम्माननीय नगर सेवक और अधिकारी वर्ग यहाँ पर उपस्थित थे। माननीय आयुक्त तथा पूरी प्रशासन को मैं अभिनंदन करना चाहती हूँ कि बहुत ही अच्छा उन्होंने ऐप मीरा भाईंदर शहर के लिए दिया हुआ है और इस ऐप के माध्यम से मालमत्ता कर कितना भरा हुआ है, हमारा टैक्स कितना भरना बाकी है, इसका निरीक्षण कर सकते हैं और ऐप के माध्यम से हम पैसा भर सकते हैं। नागरिकों को जो यहाँ पे प्रशासन में आना, लंबी लाइन में कतार में खड़ा रहना और उसके लिए परेशान होना, ऐसे भी कारण से लोग टैक्स भरने के लिए जल्दी आते नहीं हैं, मगर अभी वो घर बैठ के ऐप के माध्यम से मालमत्ता टैक्स भर सकते हैं। मीरा भाईंदर महानगर पालिका के माध्यम से नल कनेक्शन भी हम देते हैं, मगर उसके लिए लोगों को यहाँ आना पड़ता है, ऑनलाइन फॉर्म भरना पड़ता है। तो ये सुविधा भी इस माध्यम से हम देने वाले हैं और बहुत ही अच्छा कार्य प्रशासन के माध्यम से हो रहा है। मैं जनता को आह्वान करना चाहती हूँ इस चैनल के माध्यम से कि इस सुविधा का वो ज़रूर अवश्य लाभ उठाइए और अपने मोबाइल में इस ऐप को ज्वाइन कीजिए। धन्यवाद सो मच मॅम। आता आपल्या सगळ्यांनाच माहिती की आजचं युग हे टोटली ॲप बेस युग आहे। आपली महानगरपालिका पण त्याच्यामध्ये मागे राहू नये हे तुम्हाला सांगायला काही हरकत नाही की ओला अशी कंपनी की तिची स्वतःची एक पण गाडी नाही, पण ती जगातील सगळ्यात मोठी टॅक्सी कंपनी आहे आणि लोकांना सर्व्हिसेस आपण ॲपच्या द्वारा देणं आवश्यक आहे। मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करतो की 2012 मध्ये मला एक्झामला जाण्यासाठी रेल्वेसाठी तिकीट बुक करायचं, त्यावेळेस हे आपल्या IRCTचं ॲप तेव्हा डेव्हलप झालेलं होतं। तर सकाळी 3 वाजता आम्ही लाईनमध्ये लागलो होतो, पण जेव्हा IRCTचं ॲप चालू झालं तेव्हापासून मी एकदा पण लाईनीत थांबलो नव्हतो। याचा अर्थ की प्रत्येकाच्या जीवनात आपण या ॲपद्वारे, टेक्नॉलॉजीद्वारे काहीतरी सुधारणा करू शकतो, त्याचं जीवन कठीण आहे ते कमी करू शकतो। मला असंच वाटतं की बऱ्याच लोकांना प्रॉपर्टी टॅक्स भरायचा असतं, नळ टॅक्स भरायचा असतो, पण त्यांना इतक्या लवकर ती फॅसिलिटी आपण जर दिली तर पटकन ते भरतील। आजच्या घडीला आपण जर ॲप हँडल केलं तर लक्षात येते की आपण फक्त आपला नंबर टाकायचा आहे, डिटेल्स येतात, पैसे भरायचे, मोबाईल क्रमांक टाकले की तुमची रिसिप्ट येते आणि UPI द्वारा, म्हणजे इथं बसलेले मेजॉरिटी लोक आजकाल गुगल किंवा फोन पे वापरत असतीलच, तर त्याने एकदम सोयीस्कर होईल। आपला पण जो खर्च आपण करतो तो पण कमी होईल आणि लोकांची रिकव्हरी होईल की त्यांना एक ऑप्शन उपलब्ध करून दिल्यामुळे चांगलं होईल। आणि हीच लिंक आम्ही फोन पे वरून दिलेली आहे। आज जर कोणी फोन पे ॲप ओपन केलं तर त्याच्यामध्ये सध्याला कल्याण, डोंबिवली, पुणे महानगरपालिका यांचं प्रॉपर्टी टॅक्स आणि वॉटर टॅक्स भरण्यासाठी लिंक आहे, तर ती आपल्यासाठी पण उपलब्ध होणार आहे, जेणेकरून आपलं इंटिग्रेशन चांगलं होईल आणि रिकव्हरी पण चांगली होईल आणि लोकांना एक सुविधा आपल्याला भेटेल। यासोबतच एक आम्ही हे पण ठेवलं की ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी लोकांना कामं कुठं चाललेत, बऱ्याच वेळा आपली तक्रार असते की बोर्ड लावले नाहीत, काही लावले नाहीत, पण आता एक क्लिकवर त्यांना कळेल की शहरामध्ये इथं काम चालू आहे, हा ठेकेदार आहे, याला एवढं पेमेंट झालेलं आहे, याच्या बजेटमध्ये एवढे पैसे होते। जी आपण लिंक तयार केली होती रिअल टाइम बेस वर्क मॅनेजमेंट, त्याची लिंक आम्ही इथं दिलेली आहे, जेणेकरून अजून प्रशासनाबद्दल जी काही ट्रान्सपरन्सी आपण आणायचा प्रयत्न करतोय। याच्यामध्ये मला अपेक्षा आहे की आपण पण सजेशन द्यावे की ही इनिशियल स्टेजला आपण सध्याला प्रॉपर्टी टॅक्स आणि वॉटर टॅक्स कलेक्शनसाठी करत आहोत। आपण सजेशन द्यावे की अजून आपल्याला हे जे ॲप आहे ते व्हायब्रंट कसं ठेवता येईल, लोकांना अट्रॅक्ट कसं करता येईल हे ॲप वापरायला। तर माझी अपेक्षा आहे की आपण सगळ्यांना सजेशन द्यावं, अजून कोणत्या सुविधा ज्या आपल्याला स्ट्रीमलाईन करता येईल याच्याबद्दल पण आपण सजेशन द्यावं असं माझी अपेक्षा आहे। धन्यवाद। इसमें पब्लिक को मोबाइल ऐप से आप अपना प्रॉपर्टी टैक्स भर सकते हैं। प्रॉपर्टी टैक्स का हमारा उसमें लिंक उसमें दिया है और भरने के बाद वो उसका डिटेल्स भी चेक कर सकते हैं। भरने के बाद वो रिसीट है उसको मेल पे जाएगा और वो रिसीट मोबाइल में भी डाउनलोड होगा, वो प्रिंट करके ले सकते हैं अपने रिकॉर्ड में। और जल्द ही हम लोग ये 7 या 8 दिन में वाटर टैक्स का भी उसका इंटीग्रेशन कर रहे हैं और 7 से 8 दिन में वो वाटर टैक्स भी मोबाइल से भर सकते हैं, ऐसा प्रोविजन किया है। और इसमें जो अपने शहर के जो वर्क्स हैं, जो रोड्स है, ये है, गार्डन्स है, जिसके वर्क्स चालू है वो उसके जियो टैगिंग की है, उसका खर्चा कितना हुआ है, फाइनेंशियल अप्रूवल कितना है, बजटरी अप्रूवल कितना है, उसका वर्क्स का जियो टैगिंग है, वो उसके फोटोग्राफ्स है, जियो टैगिंग किए हुए उसके फोटोग्राफ्स है, वो पब्लिक को देख सकती है। पब्लिक को नल कनेक्शन के लिए ऑनलाइन अर्जी करना है तो ऐप से भी वो ऑनलाइन कर सकते हैं। और इससे इम्पोर्टेंट
जो इम्पोर्टेंट जो कॉन्टैक्ट्स नंबर है तो पब्लिक को ढूंढने की ज़रूरत नहीं। इम्पोर्टेंस कमिश्नर सर के कॉन्टैक्ट्स नंबर है, ऑफिसर लोगों के कॉन्टैक्ट्स नंबर है, सम्मानीय पदाधिकारी महापौर मैडम है, बस सब पदाधिकारियों के नंबर और उनके कॉन्टैक्ट डिटेल्स दिए हम लोगों ने और वो संपर्क कर सकते हैं उनको ये ऐप से। उनको दूसरा एक है कि हम सेकंड अभी फ़ोन पे गूगल पे के साथ भी उसका इंटीग्रेशन चला है, BBPS इंटीग्रेशन बोलते हैं। हाँ, तो वो फ़ोन पे और गूगल पे भी मीरा भाईंदर म्यूनसिपल कॉरपोरेशन ऐड होके आएगा और वो उधर से भी आप पेमेंट करने की जल्दी वो भी 7 से 8 दिन में वो भी यानी सुविधा उपलब्ध गूगल होगी। पे के माध्यम से भी हम मीरा भाईंदर महानगर पालिका जैसे टैक्स हाउस टैक्स है, पानी का बिल है और नल और ये सारा अपन कर सकते हैं। ये हाँ वो इंटीग्रेशन उसका चालू है, जल्दी वो उसमें लाइव हो जाएगा। दोस्तों ये कहीं ना कहीं एक बहुत अच्छा ऐप है और इस ऐप के ज़रिए जो है आप ऑनलाइन पेमेंट कर पाएंगे। जैसे आप समझो कि कोई टैक्स वगैरह हाउस टैक्स वगैरह ऑनलाइन पेमेंट कर पाएंगे। ऑफलाइन आपको आकर के यहाँ पे लाइन लगाने की ज़रूरत नहीं है। और ये जो ऐप है किस तरह से काम करता है, इस ऐप की विशेषता क्या है, हम आपको अगले वीडियो में पूरा डिटेल्स डिस्क्रिप्शन के साथ इसकी जानकारी देंगे कि इस ऐप में अभी क्या क्या फैसिलिटीज़ एक्टिव है, आने वाले दिनों में क्या क्या फैसिलिटीज़ एक्टिव होगा इसमें, ये सारे की डिटेल्स जो है इन्फॉर्मेशन हम आपको अगले वीडियो में ज़रूर देंगे। फिलहाल मैं इतना ज़रूर कह दूं कि मीरा भाईंदर महानगर पालिका ने एक ये बेहतरीन ऐप लॉन्च किया है। इस ऐप के ज़रिए जो है लोगों को बहुत सारा फ़ायदा होने वाला है। फ़ायदा ये होने वाला है कि उनको जो छोटी छोटी बातों के लिए महानगर पालिका आना पड़ता था, टैक्स पे करने के लिए घंटों लगता था, तो ये सारा चीज़ कहीं ना कहीं बच जाएगा और रिसिप्ट वगैरह भी जो है इसी ऐप के माध्यम से मिल जाएगा। और ये ऐप जो है ये ऐप प्ले स्टोर पे अवेलेबल है, इसका लिंक हम डिस्क्रिप्शन में डाल देंगे, आप इसको डाउनलोड कर सकते हैं। और इसको किस तरह से डाउनलोड करके इंस्टॉल करेंगे ये आप अगले वीडियो में पूरी डिटेल्स इन्फॉर्मेशंस के साथ हम आपको बताएंगे, वो आप देख सकते हैं। तो फिलहाल मीरा भाईंदर महानगर पालिका ने ये एक अच्छा स्टेप उठाया है, एक बेहतरीन ऐप बनाया है, इसका लाभ उठाइए। आप सब अपना ख्याल रखिए, सभी को दुआ में याद रखिए। थैंक यू सो मच। म्हणजे तक्रार न करायची नसेल पण त्याला सजेशन द्यायचं महापालिकेला, सूचना निवेदन हे ॲड करून द्यावं लोकांचा। काही चांगल्या कामं पण लोक समजा इथं नगरसेवक आहे, नगरसेवकने आपले जे नागरिक आहेत त्यांना काय आपल्याला निवेदन द्यायचे किंवा सूचना द्यायची असेल तर ते मांडू शकतात। कारण लोकांच्या मनात खूप असे डोक्यात छान छान कल्पना पण असतात, ते पण त्यात हां फॅक्ट आहे। तर आपण पाणीपट्टी घरपट्टी यामध्ये त्या ॲपमध्ये दाखवलेल्या आहेत, गार्डन्स दाखवलेले आहेत, बरेच काही। तर मला एक सांगायचं की आपल्या महापालिकेमध्ये जे तक्रारी घेऊन येतात, तक्रार करतात प्रत्येक विभागाकडे, मग त्या तक्रारीचं पुढे काय होतं, मग त्यांची तक्रार इथून आज या डिपार्टमेंटला आहे, आपण काय करतो आयुक्त साहेब आपल्याकडे आल्यानंतर ती आपण फॉरवर्ड करतो, सेम डे फॉरवर्ड करतो आपण, म्हणजे माझ्याप्रमाणे। पण ज्या विभागात ती तक्रार जाते सर तिकडे तासनतास नाही सर, महिना ती तक्रार तिकडे पडलेली असते सर। आणि मग अधिकाऱ्यांना जर एखाद्या वेळेस नागरिकांनी कोणी फोन केला, नगरसेवकांनी देखील फोन केला, तर ते एक तर नॉट रिचेबल असतात आणि जर रिचेबल असले तर मग कुठेतरी ठाणा कोर्टात असतात किंवा मग आपल्या मीटिंग त्यांच्या चालू असतात। मग नगरसेवकांनी, स्थानिक नगरसेवकांनी, लोकप्रतिनिधींनी मग त्या वॉर्ड ऑफिसरच्या मागे धावत जायचं का, पळत जायचं का? मग अशा तक्रारींचे पण आपण त्या याच्यामध्ये नमूद करून घ्या की त्यांचे तक्रार कुठे आहेत, कुठे अटकले, त्यांचं उत्तर रेडी आहेत, नाही रेडी आहेत, काय प्रॉब्लेम आहे, हा सर प्रामुख्याने महत्वाचा आणि मीरा भाईंदर शहराला भेडसावणारा प्रश्न आहे। मग त्याबरोबर त्या तुम्ही नळाचं जे पाण्याच्या संदर्भात सांगितलं, मग त्या पाण्याच्या फाईल सुद्धा मग जेईकडे आहेत की कोणाकडे जर गेलेले आहेत, तो रिपोर्ट आलाय की नाही आलाय किंवा काय आहे हे पण सर सुस्पष्ट क्लिअर होईल, म्हणजे त्या तक्रारदारालाही त्यामध्ये ऍड करता येईल की बाबा माझं कुठपर्यंत आलं आणि आता कुठे स्टेज आहे, कुठली स्टेज आहे। तर ही माझी विनंती राहील प्रशासनाला की आपण ते त्यामध्ये तक्रारचं नमूद करून घ्यावं। धन्यवाद। प्रशासनाचा नवीन ॲप चालू केल्याबद्दल पण एकदा अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो। मागच्या वेळेलाही माझी बस हा ॲप आपण इथे चालू केला होता, त्याचंही उद्घाटन केलं होतं, परंतु माझी बस जसं ॲप आपण चालू केल्यानंतर परिवहनचे इथे सभापती मॅडम पण आहेत, मॅडम महापौर मॅडम आहेत साहेब, या ॲपचं जी माझी बस मी सांगतो ती ॲप आपल्या नगरसेवकांच्याही मोबाईलमध्ये नसेल,
कारण जे ॲप आपण लोकांसाठी चालू करतो, लोकांच्या सुविधेसाठी चालू करतो, त्याचा प्रसार किंवा त्याची माहिती लोकांच्या पर्यंत पोहोचली नाहीये. कारण ती बस ॲप चालू केल्यानंतर कुठे साहेब आहेत, मला सांगा आज आपले एवढे नगरसेवक आहेत, कोणाच्या लोक तर सोडावं, नगरसेवकांना पण त्या ॲप बद्दल माहिती नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच की आता एवढे आपण टेक्नॉलॉजी लोकांसाठी सुविधा देतो, तर त्याचा ज्या कारणासाठी करतो त्याचा ते कारण सफल झालं पाहिजे किंवा त्याचं साध्य झालं पाहिजे उद्देश. त्याचप्रमाणे हे जे आजचं आपण ॲप चालू केलेलं आहे, खरोखर एक चांगलं ॲप आहे. ॲप जरी टॅक्ससाठी असलं तरी त्याच्या जोडीला घरत साहेबांनी ज्या सुविधा दिल्या आहेत त्या खरोखर कौतुकास्पद आहेत. आणि विशेष म्हणजे त्याच्या सरकारचं जे पोर्टल आहे ॲप्लिकेशनचं याचं माझे सरकार आणि त्याचाही फार फायदा लोकांना, सर्वसामान्य लोकांना होऊ शकतो. तर त्याचाही प्रसार आपल्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य एकदम तळागाळाच्या लोकांपर्यंत गेला पाहिजे अशी मी सूचना मांडतो. त्याचप्रमाणे साहेब महत्त्वाचा विषय, जरी ॲप आपण चालू केला तरी आपला उद्देश एकच आहे की याची वसुली जी आहे तो उद्देश आपला असतो, तर तीही एक चांगल्या प्रकारे त्याचा टक्का एक वाढला पाहिजे अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. हां, आता सर बारकोडिंग केलं तर ज्या लोकांना म्हणजे ज्यांनी कुठे तिथं काय अर्ज केला असेल तर त्यांना डायरेक्ट SMS म्हणजे मंत्रालयाने जी पद्धत केली आता, मग बहुतेक मला राज्य शासनाच्या ऑलमोस्ट सर्वच डिपार्टमेंटमध्ये ती सिस्टम केली आहे. आपल्याला आपल्याकडे जर घटक केली म्हणजे तेवढंच नाही तर तुमच्या प्रत्येक म्हणजे इन्व्हेंटरीवर सुद्धा म्हणजे स्पेशली फार्मसी, आपल्याकडे पालिकेमध्ये आरोग्य विभाग आहे, त्याला फार्मसीमध्ये सुद्धा जर तुम्ही बारकोडिंग केली तर तुमच्या पुढच्या ऑर्डरचे इंडेंटिंग शूटिंग ते सगळं थोडंसं तुम्ही त्याच्यावरती वर्कआउट केलं तर हा फायदा पालिकेला भरपूर. घरात लिहून ठेवा काय काय सांगताय, नोट करा. सांगितलं सर, माझं पण एक असं मत आहे की आपण जसं की LIC किंवा कुठली पॉलिसी किंवा काही घेतो तर आपल्याला पहिले एक मेसेज येतो की तुम्हाला एवढ्या दिवसाच्या आतमध्ये आता तुम्हाला बिल एवढं आहे आणि तुम्हाला भरायचं आहे. तर अशी आपण मेसेजद्वारा जरा हे करू तर आपलं म्हणजे किती लोक माझ्याकडे असे येतात की ते बोलतात की कभी बिल आके गया मालूम भी नहीं पडता है, 2-2 साल का है. आणि आपण प्रत्येक दिवसात 30 रुपये 20 रुपये असे आपण त्यांना व्याज चालू करून टाकतो प्रत्येक दिवसाच्या हिशोबाने. तर ते त्यांना माहित नाही पडत आणि त्यांना चुकीचं भरावं लागतं. म्हणजे असं मला ते लोकांची ऍप्लिकेशन येतात की इसमें कुछ कम करो. त्यांचे मोबाईल नंबर यासाठी उपस्थित असलेले महापौर मॅडम, माननीय आयुक्त साहेब, सर्वसामान्य संस्थानिक साहेब, सर्व पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी, या सर्वांचं मनापासून आभार. हेच करत असताना सर्वसामान्य सदस्यांनी, पदाधिकाऱ्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत अतिशय मौल्यवान सूचना आहेत, त्या सूचनांचा अंतर्भूत करू. जसं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये द्यावी, कारण आपली हे शहर आहे ते मिश्र भाषेचं शहर आहे. त्यांना हिंदी, इंग्लिश आणि मराठी या तिन्ही भाषेतून उपलब्ध होईल यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील. त्याचप्रमाणे अगोदर बसच्या अनुषंगाने विरोधी पक्ष नेत्यांनी एक महत्त्वाची सूचना मांडलेली आहे, त्याच्यात ते इनकॉर्पोरेट करून बदल करण्यात येईल. ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत ते महानगरपालिकेतर्फे सर्व सूचना अंमलात आणल्या जातील, त्या इनकॉर्पोरेट केल्या जातील आणि नवीन बदलासह याला व्यापक प्रसिद्धी आणि प्रचार करून लोकांच्या, सामान्य माणसांच्या पर्यंत जास्तीत जास्त कसं पोहोचेल याची दक्षता प्रशासन घेईल. आणि एवढं बोलून मी थांबतो आणि सर्वांच्या हृदयात